काय तुम्हाला देखील अशाच प्रकारे एकदम ग्लोई मेकअप शिकायचा आहे तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये स्किन टाईप, स्किन अंडरटोन, स्किन टाईप कशी ओळखायची, स्किन अंडरटोन कसं ओळखायचं ह्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मी दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्याचबरोबर मेकअप करत असताना येणाऱ्या अडचणी त्याबद्दल टिप्स आणि ट्रिक्स ह्या मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करू नका। कारण जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुम्हाला त्याच्यातले टिप्स आणि ट्रिक्स कळणार नाहीत। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा। तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो एव्हरीवन, मी अर्चना आणि अर्चनाज मेकअपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्किन टाईप आणि स्किन अंडरटोननुसारच तुम्हाला मेकअप करायचा आहे। तर स्किन टाईप आणि स्किन अंडरटोन हे काय आहे हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगते। तर स्किन टाईपमध्ये येतात 4 प्रकारचे स्किन टाईप। तर त्यातले म्हणजे नॉर्मल स्किन टाईप, ऑइली स्किन टाईप, ड्राय स्किन टाईप आणि कॉम्बिनेशन स्किन टाईप। तर ह्या सगळ्या स्किन टाईप कशा ओळखायच्या, जर तुमच्या स्किनवर ऑइली येत असेल किंवा पिंपल्स येत असतील तर तुमची स्किन आहे ऑइली स्किन टाईप। जर तुमच्या स्किनवर ऑइलीनेस नसेल, जर तुमच्या स्किनवर अर्ली एजिंगचं जर रिंकल्स असतील किंवा ड्रायनेस असेल तर त्याचा अर्थ तुमची स्किन ही काय आहे, ड्राय स्किन टाईप आहे। त्याचप्रमाणे कॉम्बिनेशन म्हणजे ऑइली आणि ड्रायनेसचं कॉम्बिनेशन म्हणजेच कॉम्बिनेशन स्किन टाईप। काही जो भाग असतो आपल्या स्किनचा हा ऑइली असतो आणि काही भाग हा ड्राय असतो, तर त्यालाच म्हणतात आपण कॉम्बिनेशन स्किन टाईप। तर ह्यावरून तुम्हाला समजलं असेल की तुमची स्किन टाईप कोणती आहे ती, तर त्यानुसार आपल्याला मेकअपचे प्रोडक्ट्स निवडायचे आहेत आणि स्किन केअरचे देखील प्रोडक्ट्स निवडायचे आहेत। तर हे 4 प्रकारचे स्किन टाईप आहेत। मेकअप करण्यापूर्वी सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे स्किन प्रिपरेशन। तर स्किन प्रिपरेशन हे आपल्या स्किन टाईपनुसार झालंच पाहिजे। तर माझी स्किन टाईप आहे ते कॉम्बिनेशन स्किन टाईप, त्यामुळे मी सगळे प्रोडक्ट हे जेल बेस्ड प्रोडक्ट वापरणार आहे। तर ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन टाईप असेल तर त्यांनी नेहमी जेल बेस्ड प्रोडक्ट वापरायचे आहे, जेणेकरून त्यांचं जे ऑइल आहे ते जास्त प्रोड्यूस होत नाही। या उलट जर तुमची स्किन ड्राय असेल तर त्यांनी ऑइल बेस्ड प्रोडक्ट वापरायचे आहेत, कारण की आपली स्किन ही खूप ड्राय असते, त्याला ऑइलची खूप गरज असते। त्यामुळे कधीही जे स्किन केअरचे प्रोडक्ट आहेत ते आपण ऑइल बेस्ड प्रोडक्ट वापरायचे। मेकअप करण्यापूर्वी देखील आपल्याला जे स्किन प्रिपरेशनचे प्रोडक्ट आहेत ते देखील आपल्याला ऑइल बेस्डच वापरायचं आहे ड्राय स्किनसाठी। तर आपण आता मेकअपला सुरुवात करूया स्किन प्रिपरेशनने। सगळ्यात पहिले मी इथे माझं क्लिन्झिंग करून घेते रेड टाईप। फेस पूर्ण वेट टाईपने क्लीन करून झालेलं आहे। आता त्यानंतर मी टोनर लावत आहे। टोनर लावल्यानंतर 20 सेकंद मी इथे वेट करत आहे। जे टोनर आहे ते थोडंसं स्किनमध्ये ऑब्झर्व होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। स्किन प्रिपरेशन करून झालेलं आहे। तर स्किन प्रिपरेशनला सेट व्हायला थोडासा टाईम द्यायचा आहे आणि त्यानंतरच मेकअपला सुरुवात करायची आहे। तर मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या स्किन टाईपचं तुम्हाला कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आपल्या स्किनचा जो अंडरटोन आहे हे देखील तुम्हाला कसा ओळखायचा हे देखील तुम्हाला मी आता थोडक्यात माहिती देते। स्किन टोन सर्वांनाच माहिती आहे की स्किन टोन काय आहे आपला, तो काहींचा डार्क असतो, काहींचा मीडियम असतो, काहींचा फेअर असतो। तर ह्यामध्ये तुमच्या स्किनचा जो अंडरटोन आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानुसारच आपल्याला मेकअपचा बेस किंवा मेकअपचे जे प्रोडक्ट आहेत ते द्यायचे आहे। तर स्किन अंडरटोनमध्ये फक्त 3 प्रकार आहेत, एक वॉर्म, कूल आणि एक न्यूट्रल। तर वॉर्ममध्ये थोडासा येलो टोन असतो, कूलमध्ये थोडासा पिंक टोन असतो आणि ज्याच्यामध्ये दोन्ही टोन असतात पिंक आणि येलो, तर तो असतो न्यूट्रल अंडरटोन। माझा स्किन अंडरटोन आहे तो म्हणजे वॉर्म अंडरटोन। तर वॉर्म अंडरटोनमध्ये मी ज्यावेळेस येलो अंडरटोनचे फाउंडेशन लावते ते मला खूप छान प्रकारे सूट होतात।
पण त्या उलट जर मी फुल अंडरटोनचे ज्याच्यामध्ये थोडासा पिंकिश टोन असतो ज्या फाउंडेशनमध्ये ते जर मी लावले तर ते मला खूप ग्रे करतं, माझा बेस पूर्ण ग्रे होतो, काळा पडतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. जर आपल्या फाउंडेशनमध्ये येलो टोन आहे का पिंक टोन आहे किंवा दोन्ही टोन आहे, हे आपला स्किन अंडरटोन काय आहे हे माहिती करून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही फाउंडेशन किंवा तुमचा जो काही मेकअपचा बेसचे प्रोडक्ट तुम्ही घेणार असतात ते तुम्ही निवडायचे आहे. मॉइश्चरायझर छान प्रकारे सेट झालेला आहे. तर आता मी प्रायमर लावणार आहे. प्रायमर लावल्यानंतर देखील थोडे 30 सेकंद तरी आपल्याला वेट करायचं आहे आणि त्यानंतरच बेस मेकअपला सुरुवात करायची आहे. तर फाउंडेशन लावण्याआधी आपल्याला कलर करेक्शन करणं खूप गरजेचं आहे. मी कलर करेक्शन केलं नाही आणि डायरेक्टली फाउंडेशन लावलं तर ते नंतर खूप काळं दिसतं आणि खूप आपला मेकअप देखील खराब होतो. त्यामुळे कलर करेक्शन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही देखील ही स्टेप फॉलो करा. जिथे जिथे तुमचं डार्क सर्कल, डार्क स्पॉट, पिगमेंटेशन असेल तिथे तिथे तुम्हाला काय लावायचं आहे, ऑरेंज कलर करेक्टर लावायचं आहे. तर इथे मी ऑरेंज कलर करेक्टर माझ्या सर्व इथे जिथे डार्क आहेत तिथे तिथे लावून घेणार आहे आणि त्यानंतरच मी फाउंडेशन लावणार आहे. तुम्ही बघू शकता तिथे जिथे माझे डार्क सर्कल वगैरे तिथे जिथे डार्क स्पॉट आहे तिथे तिथे मी कलर करेक्शन करून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या ब्लेंड देखील केलेलं आहे. कलर करेक्शन जे असतं त्याला जास्त ब्लेंड नाही करायचं. जिथे आपल्याला डाग असतील तिथे फक्त आपल्याला त्याला ॲप्लिकेशन करून थोडंसं त्याला ब्लेंड करायचं. जास्त जर ब्लेंड केलं तर ते निघून जातं आणि आपले डाग विजिबल होतात. त्याच्यामुळे थोड्या प्रमाणातच आपल्याला कलर करेक्शन ब्लेंड करायचं आहे आणि त्यानंतर वरती स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन. कधीही फाउंडेशन लावताना एक्झॅक्ट मॅच शेडचाच आपल्याला फाउंडेशन शेड घ्यायचं आहे, जास्त डार्क नाही आणि जास्त लाईटही नाही. इथे बघू शकता तुम्ही माझी स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच होणारा असं मी शेड घेतलेला आहे आणि तोच मी माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करणार आहे. तर आता फाउंडेशन मी ब्युटी ब्लेंडरने थोडंसं ब्लेंड करून घेते जेणेकरून ते इव्हनली अप्लाय होईल. नेकला देखील लावायचं, नेक विसरायचं नाही नेकला. फाउंडेशन पूर्ण अप्लाय करून झालेलं आहे. नेकवर सुद्धा मी अप्लाय केलेलं आहे. आता मी पावडरने पूर्ण बेस सेट करत आहे. तर इथे मी बेस सेट करण्यासाठी ट्रान्सल्युशन पावडरचा वापर करणार आहे, कारण की ती ट्रान्सपरंट असते, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा कलर मिक्स नसतो, त्यामुळे ते आपल्या स्किन टोनमध्ये मॅच होते. पण जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर किंवा कुठल्या प्रकारची कलरवाली पावडर जर तुम्ही वापरली तर तिच्यामध्ये टोन असल्यामुळे, कलर असल्यामुळे तिच्या टोनचं तुम्हाला इफेक्ट जाणवतो, त्याच्यामुळे तुमचा फेस हा खूप असा पांढरा पांढरा पडतो. त्याच्यामुळे ट्रान्सल्युशन पावडर कधीही चांगली वापरण्यासाठी. इथे मी टोपमध्ये थोडी पावडर घेऊन इथे टॅप करते एक्स्ट्राचे पावडर आणि मग लावते. पावडर लावून झालेला आहे. पावडरने पूर्ण मेकअपचा बेस मी सेट करून घेतलेला आहे. तर आता आपण वळूया आय मेकअप करू. आजचा आय मेकअप खूप सिंपल असं ठरणार आहे. तुम्ही देखील घर बसल्या करू शकता. असा हा आय मेकअप आहे. तर इथे मी पेन्सिल ब्रश घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा मी वाईन शेड घेतले. माझे वाईन शेड आणि हा ब्रशमध्ये घेतलेला आहे तो मी आयलायनर सारखं इथे असं थोडंसं अप्लाय करणार आहे माझ्या पूर्ण आयलिडवर. आधी कॉर्नरला अप्लाय करणार आहे आणि मग तसेच पुढे पुढे
पसरवणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तसंच दुसऱ्या डोळ्यावर देखील ब्रश मधला जो आधी कलर आहे तो पहिले आहे ना आउटर कॉर्नरला अप्लाय करायचा आणि मग नंतर त्याच्यातला उरलेला जो असतो तो फ्रंटला अप्लाय करायचा, जेणेकरून आउटर कॉर्नरला डार्क कलर अप्लाय होतो आणि पुढे थोडासा तो लाईट होत जातो. आता त्यालाच मी ब्रशने थोडासा ब्लेंड करून घेते. ब्रश खूप हलका हाताने पकडायचा आहे आणि थोडं मागे पकडायचं, म्हणजे आपला हात जड जात नाही. हलका हलका आपल्या हाताने ब्लेंड करता येतं. अशा पद्धतीने मी दुसऱ्या आईजवर देखील ब्लेंड करणार आहे. आपला ते ब्रश घेऊन त्यामध्ये मी एक थोडासा ब्राऊन शेड घेणार आहे आणि आउटर कॉर्नर आणि माझी क्रीज लाईन असं मी ब्लेंड करणार आहे. अशा पद्धतीने जास्त डोळ्याच्या बाहेर जायचं नाही, फक्त असं व्ही शेप मध्ये आपल्याला ब्लेंड करायचं. सर्व कलर एक व्यवस्थितरित्या ब्लेंड केलेले आहेत. कुठे एकदम असं लाईन दिसत नाही. अशाच पद्धतीने आपल्याला आय शॅडो ब्लेंड करायचे, नाही तर ते खूप विचित्र दिसतं. जर ज्यावेळेस लाईन दिसते ना ते खूप विचित्र दिसतं. तर मी एक शिमर शेड घेतलेलं आहे आणि त्याला माझ्या मी आयलिडवर फक्त असं थोडं हलक्या हाताने इथे लावायचं आणि त्याला दुसऱ्या बोटाने मी असं ब्लेंड करून घेते. शिमर शेड एकदम थोडासा लावलेला आहे, एकदम जास्त पण नाही कमी पण नाही. अशा पद्धतीने शिमर शेड लावून पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं आहे एकमेकांमध्ये. जास्त डार्क नाही वाटलं पाहिजे, जास्त लाईट नाही वाटलं पाहिजे. एकदम सॉफ्ट असा हा आय मेकअप झालेला आहे. आता मी आयलायनर लावते. आयलायनर लावताना मी जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते बॉटलला असं काढून घ्यायचं आणि मगच आयलायनर लावायचं. तुम्ही जर डायरेक्टली आयलायनर असं घेऊन असं लावलं तर ते खूप जाड असं लायनर लागतं आणि एकाच ठिकाणी प्रोडक्ट बसतं. त्यामुळे मग नंतर काही करू नाही शकत. त्यामुळे आधीच आपण आयलायनरवरचं एक्स्ट्राचं प्रोडक्ट हे काढून घ्यायचं आहे. आणि लावताना नेहमी आयलायनर लावताना नेहमी कधी आयलिडच्या मिडलपासून सुरू करायचं. अशा पद्धतीने एका आईजर मी आयलायनर लावून घेतलेले आहे. थोडेसे स्विंग काढलेले आहेत. तशाच पद्धतीने मी दुसऱ्या आईजवर देखील लायनर लावून घेते. दोन्ही आईजवर आयलायनर लावून घेतल्यानंतर मी इथे मस्कारा अप्लाय करते. त्यानंतर आयब्रो पेन्सिलने आयब्रो फिल करून घेते आणि तशाच पद्धतीने आयब्रो जेलने सुद्धा मी ते सेट करणार आहे. या पद्धतीने जर आयब्रो फिल केले तर ते व्यवस्थित राहतात. जोपर्यंत तुम्ही मेकअप ठेवणार आहात तोपर्यंत जशाच तसे राहतात. हे नायकाचं आयब्रो जेल आहे, खूप छान आहे. तुम्ही डेली यूजमध्ये सुद्धा हे अप्लाय करू शकता. त्यानंतर मी इथे फेस कॉन्टोरिंग करणार आहे. जिथे जिथे मला फेस कॉन्टोरिंगची गरज आहे त्या ठिकाणी नोजला, जॉ लाईनला अशा ठिकाणी मी माझं फेस कॉन्टोरिंग करून घेते आणि त्यानंतर ब्लशर लावत आहे. हाय पॉईंट्सवर ब्लश लावायचा आहे, एकदम मग गालावर नाही लावायचा आहे. त्याने आपलं अपवर्ड्स डायरेक्शनमध्ये आपल्याला ब्लश लावायचा आहे. नंतर लिप लायनर, लिपस्टिक आणि लिप ग्लॉस लावून मी माझा मेकअप लुक फिनिश करणार आहे.
तर हा होता आजचा मेकअप लुक. तर माझा आजचा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.